43 सोलापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रणितीताई शिंदे यांना सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिले। त्यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी केंद्रीय गृहमंत्री व तसेच आमदार प्रणितीताई शिंदे, दिलीपरावजी माने माजी आमदार व तसेच शरद कोळी, सुरेश हसापुरे, अशोक निंबर्गी, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री, रॉकी बंगाळे, रवी एलगुलवार, अण्णाराव करवीकर, संतोष पाटील, शिवकुमार कोळी, शंकर कोळी, चंद्रकांत खुबसंगे, रमेश वटखर, विक्रम शिंदे, ॲडव्होकेट अनिल सुधाकर, सुसलादी, भरती कोळी, लक्ष्मीताई आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी केले तर बातमीचे वृत्तसंकलन चॅनलचे उपसंपादक संगमेश्वर कांबळे यांनी केले। आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय निंबर्गी सर, शरद कोळी जी, रवि अग्रवाल जी, सुरेश हसापुरी जी, संतोष पाटिल जी, मुन्ना संगोलकर जी, बाळासाहेब शेळके जी, बाबा मिस्त्री जी, चंद्रकांत खुबसंगे जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी कोळी समाजाचा मेळावा आपण सगळ्यांनी आयोजित केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। पाठिंबा आपण देत आहात, पण मी असं समजत नाही की तो मला आहे। हा पाठिंबा आहे काँग्रेस पक्षासाठी, हा पाठिंबा आहे लोकशाहीसाठी, हा पाठिंबा आहे आरक्षणासाठी, हा पाठिंबा आहे महागाई कमी करण्यासाठी, हा पाठिंबा आहे सोलापूर दुष्काळ मुक्त करण्यासाठी। ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे। पण जरी निवडणूक माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने आपण काम करणं महत्त्वाचं आहे। अवघ्या 2 दिवसात ही निवडणूक आहे, रात्र वैराची आहे, गाफील राहून चालणार नाही। मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की कोळी समाजाच्या अनेक मागण्या आहेत। मला माहिती आहे निंबर्गी सर आणि मी अनेकदा आम्ही त्या ठिकाणी त्याबद्दल आम्ही चर्चा देखील केली आहे। विधानसभेमध्ये काही वेळेस कोळी समाजाच्या मागण्या मांडण्याचा मला योग पण आला आहे आणि ह्या पुढे देखील समाजाच्या ज्या काही मागण्या असतील, समाजाची जी काही लढाई असेल, तुम्ही एकटे नाही आहात, पण तुमची बहीण म्हणून खंबीरपणे मी तुमच्या खांद्याला काम करेन आणि आम्ही खोटं बोलत नाही रेटून बीजेपी सरकार केला। पण लक्षात ठेवा, आज जर सत्ता तुमच्याकडे असेल, निर्णय करताना तुमच्याकडे सत्ता असेल ना फडणवीस साहेब, या सत्तेचा लय माल जाऊ नका। श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुल्यांचा महाराष्ट्र आहे। तिथं अन्याय अत्याचार खपवून घेतला जात नाही। पोलीस यंत्रणेच्या मॅडमनं माझ्याकडे कॅमेरा धरलाय, काय करणार आता? धरा धरा मॅडम, त्यांनाही कळू दे ना, जनता खवळे। ही मी नाही बोलत, ही सामान्यातली सामान्य जनता शिव्या घालते आहे। सत्यानाश केलेला या महाराष्ट्राचा याने देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान अमित शहाने या महाराष्ट्राचा सत्यानाश केला। या देशाच्या यंत्रणेवर शेवऱ्या नांगर फिरवण्याचा काम या यंत्रणेने केलंय आणि हे यंत्रणा सगळ्यात जर मोठी भ्रष्टाचार कोण असेल, भाजप आहे। लक्षात ठेवा, भाजप म्हणजे दरोडेखोरांचा बाप आहे, भाजप म्हणजे दरोडेखोरांचा मोरक्या आहे। कारण ही पिलावं जी आहे ते ना खोक्यावर ऐकलेले, साहेब गडबड झाली तर सांगा, मी थांबतो। कारण सामान्य जनतेला ह्याच भाषेत कळतंय। आता सरांनी मला एवढं सांगितलं ना कायदा कानून, काही कळलं नाही ह्यांना, पण आता ही बघा कशी गरम झाली, आता शिव्या देतात, बरोबर आहे? नुसतं होय म्हणू नका, तिथं मतदानला आलेल्या माणसाला वाटलं पाहिजे की सोलापूर जिल्ह्यातील ते कोळी समाज बांधव भगिनी आले, त्यांचं कोळी समाजाच्या वतीनं आभारी आहोत। त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश, आपण गृहमंत्री म्हणून त्यांनी किती काम केले सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा आभारी आहोत। त्याचबरोबर आपले लोकसभेचे उमेदवार प्रणितीताई शिंदे
यांनी सुद्धा वेळेत वेळ काढून आपल्या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत हे आश्वासन दिले. त्यांचं सुद्धा कोळी समाजाच्या वतीनं आभारी आहोत. त्याचबरोबर सुरेश हसापुरे साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. बाबा मिस्त्री यांनी सुद्धा उपस्थित राहिले. त्याचबरोबर शेळके साहेब यांनी सुद्धा उपस्थित राहिले. दिलीप माने साहेब उपस्थित राहिले आणि विविध मान्यवर आपल्या संघटनेचे जे मोठे पदाधिकारी आहेत, शरददादा कोळी, अशोक निंबर्गी सर, येलगुलवार सर, मुन्ना संगोळगी आणि सर्व समाज बांधव या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने रांगेत राहून व्यवस्थितरित्या जेवण करून आपल्या